आपण आज खारं वांगं कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी पावशेर वांगे घेतले, तर थोडंसं खोबरं कापून घेतले, शेंगादाणे घेतलेत, 3 वाळलेल्या मिरच्या घेतल्यात, धने, जिरे, मोहरी, हळद, मीठ, थोडासा लसूण आणि अद्रकाचा तुकडा. आपण हे सगळं सुक्कच भाजून घेणार आहे, तेलाचा वापर न करता. आपण त्याच्यात धने टाकूया, तांबूस कलरवर भाजून घ्यायचे. भाजून झालेले आहेत आता. हे पण भाजून झालेलं आहे. खोबरं भाजून घेऊया, ते पण छान भाजायचं. सगळं छान भाजलं की भाजीसुद्धा चवीला छान बनते. हे आता आपण काढून घेऊया. सगळं वाटून घेतलेलं आहे, हे आपण याच्यात काढून घेऊया. वाटतानाच मीठ टाकलेलं आहे मी. वांगे कापून घेऊया आपण. असे 4 भाग करायचे. वांगे कापून झाले, तर आता मसाला भरूया आपण त्याच्यात. आपण मसाला तयार करतानाच मीठ भरलेलं आहे, त्याच्यामुळं नंतर नाही मीठ टाकायचं. असं दाबादाब भरायचा. वांगी भरून झाले, तर तेल टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मोहरी टाकूया, थोडीशी जिरे टाकूया. ते बारीक करताना पण आपण हळद टाकली होती, आता थोडीशी टाकूया कलर येण्यासाठी. त्याला वांगे सोडूया. मिडियम गॅसवर हलत राहायचं. नंतर परतलं की गरम पाणी टाकायचं त्याच्यात. शेंगादाण्याचा कुठं टाकायचा. हे जो मसाला केला आहे तो. पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया. आपण वांगं शिजलं की नाही पाहूया. मध्ये मध्ये थोडंसं झाकण उघडून पाहायचं, असं हलवत राहायचं. थोडासा वेळ आहे, आपण परत झाकण ठेवायचं. वांगं शिजलं की नाही आपण पाहूया. असं पाहायचं, वांगं शिजलेलं आहे. त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकूया. तुम्ही नक्की करून पहा एकदा वांगं. उघडल्या पद्धतीने आपण खारं वांगं बनवलं आहे. तुम्हाला आवडल्यास कमेंट आणि लाईक करण्यास विसरू नका. नक्की करून पहा.